दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार होता। त्यामुळे ही सभा सुरू होताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिका परिसरात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाणीपट्टीत वाढ केल्यास रस्त्यावरचा लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपट्टी वाढ करण्याबाबत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी मंगळवारी सूचक वक्तव्य केलं होतं। याबाबत आजच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार होता। त्यामुळे सभा सुरू होताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महानगरपालिका परिसरात आंदोलन करत या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना घेराव घातला। आधी शुद्ध पाणी द्या, गळती काढा, मग दरवाढ करा असं म्हणत घाटगे यांना चांगलंच धारेवर धरलं। दरवाढ केल्यास रस्त्यावरचा लढा उभारण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार यांनी दिला। पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही। पाणी दरवाढ कशाही करताय? पाणी चोरी होते, पाण्या लिकेज किती आहे ते जर पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माथी परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ती ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या। सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे। आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिले नाही आहे। त्यामुळं पाणी दरवाढ जी केली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे। ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करेन की मी कुणीही पाणी दरवाढ की बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना। जर कोण आलंच तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आंदोलनात जिल्हाध्यक्ष विराज पाटील, शहराध्यक्ष मंजित माने, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत मांढरे, अवधूत साळुखे, राजू यादव, दिनेश साळुखे, गोविंद वाघमारे, रीमा देशपांडे, अनिता ठोंबरे, दीपाली शिंदे, राजू जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते।